अमरावतीत पोलीस भरती प्रक्रिया रखडली। पावसामुळे मैदानावर चिखल झाल्यानं अडथळा निर्माण झाला आहे। भरती प्रक्रिया थांबल्यानं विद्यार्थी खोळंबलेले आहेत। पावसाळ्यानंतर भरती घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। 2 ते 3 तासांपासून विद्यार्थी मैदानाबाहेर बसून आहेत। पोलीस प्रशासनाकडून कोणतीच सूचना नाही। अद्यापही पोलीस भरती सुरू झालेली नाही। भरती सुरू न झाल्यानं विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पोलीस भरती स्थगित करून पावसाळ्यानंतर घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे। 2 ते 3 तासांपासून विद्यार्थी बसलेले आहेत ग्राउंड बाहेरच। पोलीस भरतीची अद्यापही शारीरिक चाचणी सुरू झालेली नाहीये। मोठ्या संख्येनं विद्यार्थी ग्राउंड बाहेर बसलेले आहेत। अद्यापही पोलीस भरती सुरू न झाल्यानं विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पोलिसांतर्फे अद्यापही विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या नाहीयेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, अमरावतीत पोलीस भरती प्रक्रिया रखडलेली आहे, नेमकं काय घडलंय? किरण, काल अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पाऊस झाला होता आणि अमरावती शहरामध्ये ज्या ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे ते म्हणजे पोलीस मैदान। तर काल झालेल्या पावसामुळे पोलीस मैदान जे आहे ते पूर्णतः जलमय झालेलं आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे आणि कालच ज्यावेळेला पाऊस सुरू झाला त्यावेळेला मैदानाच्या संरक्षणासाठी पोलीस विभागाने हे मैदान ताडपत्रे टाकून झाकलेलं होतं। मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानं संपूर्ण मैदान हे चिखलमय झालेलं आहे। तर दुसरीकडे ग्रामीण पोलिसांची सुद्धा भरती प्रक्रिया अमरावतीत राबवली जात आहे। मंथन हॉल परिसरात ती भरती घेतलेली जात आहे। या दोन्ही मैदानावर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आणि परिणामी पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी देण्यासाठी उमेदवारांना अडचणी निर्माण होणार आहेत। त्यासाठी उमेदवारांकडून रस्त्यावर उतरून आक्रमक झालेले आहेत पोलीस भरतीचे उमेदवार। त्यांनी काही काळ रोडवर ठिय्या आंदोलन सुद्धा केलं आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की सध्या पोलीस भरतीची शारीरिक चाचणी देण्यासाठी मैदानावर अडचण निर्माण होणार आहे, म्हणून तुर्तास ही पोलीस भरती स्थगित करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। पोलीस विभागामार्फत मात्र यावर अद्यापही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। पावसाची स्थिती पाहून या सगळ्या बाबींवर निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती पोलीस खात्याकडून दिलेली आहे। किरण, अगदीच शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।